सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास आपण करत आहोत आणि आत्माराम या ग्रंथामधला दुसरं प्रकरण माया निरूपण याच्या शेवटी आपण आलो आहोत, याच्या अंतापर्यंत आपण आलो आहोत। याच्या आधी जो आपण विचार केला होता, माया निरूपण या प्रकरणाची सुरुवातच शिष्याच्या मागणीपासून झालेली आहे। माया निरूपणामध्ये सुरुवातीलाच तो शिष्य आपल्या सद्गुरूंना विचारतो की नाशिवंत ते काय म्या टाकावे, ते मज स्वामींनी सांगावे, मज दातारे करावे आपणा ऐसे, असं शिष्य सद्गुरूंना विनंती करतो। एक मिनिट, इथे घरी कोणीतरी आले। एक मिनिट। सॉरी, क्षमा करा, व्यत्यय आला। असो, आपण सुरुवात करूया परत की माया निरूपण या प्रकरणाची सुरुवातच शिष्याच्या विनंतीने झालेली आहे। आणि शिष्य जेव्हा आपल्या सद्गुरूंना विनंती करतो, तो विनंती पण मोठी बघण्यासारखी आहे की तो म्हणतो की नाशिवंत जे जे आहे ते काय आहे ते मला सांगा, ते कसं टाकायचं हे मला सांगा, आणि नाशिवंत हे मी कशासाठी टाकायचं, तर मज दातारे करावे आपणा ऐसे। आपल्या सद्गुरूंना काय मागणी करावी याचं एक अतिशय सुंदर उदाहरण या प्रकरणाच्या सुरुवातीस आपल्याला बघायला मिळतं की मज दातारे करावे। दाता, दाता म्हणजे जो देतो तो, आणि दातारे म्हणजे अत्यंत उदार, अत्यंत मोठ्या मनाचा असा जो दाता आहे ते आपले सद्गुरू आहेत। आणि अत्यंत मोठ्या मनाचे दाता सगळ्यात अधिक उदार सद्गुरूंना मानलंय। ते का बरं मानलंय? कारण की दाता म्हणजे दान देणारे व्यक्ती या जगामध्ये अनेक आहेत। हजारो लाखो मिलियन डॉलर्सनी डोनेशन देणारे लोक आहेत, वेळेचं दान देतात, पैशाचं दान देतात, श्रमाचं दान देतात, कष्टाचं दान देतात लोक। परंतु सद्गुरू जे दान देतात ते सद्गुरू ज्ञानाचं दान देतात। आणि ज्ञानाचं दान म्हणजे कुठल्या ज्ञानाचं दान, तर अत्यंत शाश्वत ज्ञानाचं ज्ञान, शाश्वत आनंदाचं दान। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तीम, हे आपण सद्गुरूंचं वर्णन आत्ताच बघितलं की सद्गुरूंचं स्वतःचं स्वरूप कसं आहे की ब्रह्मानंदम, अत्यंत शाश्वत, सुंदर, कायम टिकणारा अवीट आनंद हे सद्गुरूंचं स्वतःचं स्वरूप आहे। ज्ञानमूर्तीम, परम शाश्वत असं जे ज्ञान आहे, सर्वोत्कृष्ट जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाची ते मूर्तिमंत मूर्ती आहेत। हे सद्गुरूंचं जे स्वरूप आहे, तर सद्गुरू असं काहीतरी स्वतःसाठी राखून ठेवायचं आणि शिष्याला अर्धवट द्यायचं अशी त्यांची भूमिका नसते। तर आपण ज्या सर्वोच्च पातळीवरती सद्गुरू स्वतः असतात, ज्या सर्वोच्च पातळीवरचं जीवन ते स्वतः जगतात, अगदी त्याच पातळीवरती शिष्याने देखील येऊन बसावं अशी त्यांची इच्छा असते। व्यवहारामध्ये आपलं काय असतं की तो श्रेष्ठ कनिष्ठ भाव हा कायम असतो की आपण कोणालाही देताना थोडंसं हातचं राखून देतो की नको, म्हणजे माझ्या एवढं याला नको मिळायला, असं कुठेतरी तो छोटासा भाव असतो की साधी चार गोष्टी सांगायच्या असतील तर आपण काहीतरी सांगून राखतो आणि मग कामापुरतं जेवढं आहे तेवढंच सांगतो। पण समोरच्या व्यक्तींनी आपला एवढंच वैभवशाली व्हावं, आपला एवढंच संपन्न व्हावं, आपला एवढंच यशस्वी आनंदी व्हावं अशी लौकिकामध्ये इच्छा सहसा माणसांच्यामध्ये नसते। थोडंफार कमी असलेलं चालेल, पण आपला एवढं कोणी नको। सद्गुरूंचं मात्र असं नाही आहे। तर सद्गुरू जे वैभवशाली जीवन जगतात तसंच आपण देखील जगावं म्हणून ते प्रयत्नशील असतात। आणि तुम्ही जसे उदार आहात, तुम्ही जसे दातारू आहात, तुमचं जे स्वरूप तुम्ही अनुभवलं आहे
तेच स्वरूप मला अनुभवायचं आहे आणि तुमच्यासारखंच उदार दाता मला व्हायचं आहे, या इच्छेने शिष्य त्यांना मागणी करतो. आपण जेव्हा सद्गुरूंकडे जातो तेव्हा मग सद्गुरूंना की काय अहो माझ्या मुलाचं आता 12वी आहे सध्या, त्याच्या कॉलेजच्या ॲडमिशनचं खूप टेन्शन होतं आम्हाला, मग कशी होईल त्याची ॲडमिशन, आम्ही कुठे जाऊ, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, असे सगळे प्रश्न आपण सद्गुरूंना विचारतो. गोंदवलेकर महाराजांचं एक प्रसिद्ध वचन आहे की आम्ही इथे जे दुकान टाकून बसलो आहे ते केशर कस्तुरीचं दुकान आहे आणि आमच्याकडे मागायला तर ते सगळे लोक मीठ मोहरी मागतात, आता आम्ही तरी काय करू. तर मागणाराच व्यक्ती असा आहे की मागणाऱ्याच व्यक्तीला आपण नेमकं काय मागायचं हे कळत नाही. तर माया निरूपण या प्रकरणाच्या सुरुवातीलाच शिष्य जेव्हा म्हणतो की नाशिवंत काय म्या टाकावे ते मज स्वामीने सांगावे, मज दातारे करावे आपण ऐसे, की आपल्यासारखं उदार दाता मला करा आणि नाशिवंत जे जे टाकायचं आहे ते सगळं मला सांगा. या शिष्याच्या विनंतीनंतर एक अत्यंत विस्तृत वर्णन सद्गुरू करतात की जे जे माईक आहे ते सगळं नाशिवंत आहे, त्या सगळ्यांना तू टाक. काय काय माईक आहे? जिथे त्रिपुटी आहे ते माईक आहे, जिथे द्वैत आहे ते माईक आहे, जिथे शब्दांचा प्रांत आहे ते माईक आहे, जिथे नामरूपात्मक काहीही आहे ते माईक आहे. जीव शिव ईश्वर हे सगळे भेद मायेमध्ये मोडतात. हे सगळं मायेचं एक पूर्ण पसारा सांगितल्याच्या नंतर सद्गुरू म्हणतात आपल्या शिष्याला की मायेची काही लक्षणं सांगितलेली आहेत. ती आपण मागच्या वर्गामध्ये बघितली होती की माया स्वाश्रया आहे, माया प्रतिती मात्र सत्तावान आहे आणि माया सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. हे शब्द जरी 4 असले तरी हे लक्षण एकच आहे. सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या, हे 4 मिळून एकच लक्षण तयार होतं. की आपण हे जे बघितलं होतं मुख्यतः 28वी जी ओवी आहे दुसऱ्या प्रकरणातली, त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात की सकळ ही माया परिनाथिली, स्वरूपी तो नाही राहिली, येवम आहे नाही हे बोली माया जाण. सकळ ही माया, आत्तापर्यंत हा जो विस्तार समर्थांनी सांगितला ते सर्व काही माया आहे, सर्व काही माया आहे. बघा इथे शब्द काय आहे की सकळ ही माया म्हणजे सर्व काही माया आहे. मग पुढचे शब्द काय आहेत? परिनाथिली. परिनाथिली म्हणजे ती जणू नाहीच. सगळं काही माया आहे परंतु ती जणू नाहीच. आणि स्वरूपी तो नाही राहिली, जे ब्रह्मस्वरूप आहे, जे आत्मस्वरूप आहे, जे आपल्या सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे, त्याच्यामध्ये ही माया जणू नाहीच. मग तुम्ही एकीकडे म्हणता की सगळं काही माया आहे, दुसरीकडे म्हणता की ती नाहीच आणि ब्रह्मस्वरूपामध्ये तिचं अस्तित्वच नाही आहे. मग त्याचं उत्तर देताना समर्थ म्हणतात की येवम आहे नाही हे बोली. एकीकडे आपण म्हणतो आहे, एकीकडे आपण म्हणतो नाही, हे बोली माया जाणं. हे बोलणं देखील माईकच आहे. आणि ही गुत्थी काय आहे म्हणजे हे काय कोड्याची मांडणी आहे थोडीशी, आणि कन्फ्यूज होणं, संभ्रमित होणं अगदी साहजिक आहे. आणि म्हणून त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की माया सत विलक्षण आहे, ती सतच्या लक्षणांशी जुळत नाही म्हणून ती सत विलक्षण आहे. असतच्या लक्षणांशी जुळत नाही म्हणून ती असत विलक्षण आहे. मग ती सत देखील नाही आणि असत देखील नाही, मग नेमकी काय आहे ते ती सांगता येत नाही म्हणून अनिर्वचनीय, ज्याच्याबद्दल काहीही आपण ठामपणे सांगू शकत नाही, असं जे स्वरूप आहे ते मायेचं स्वरूप आहे आणि म्हणून त्याला मिथ्या म्हणतात. मायेचंच दुसरं एक लक्षण, त्याचंच एक गुण म्हणूया आपण, किंवा त्याचं एक लक्षण वर्णन की माया मिथ्या आहे. सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असे हे जे काही पदार्थ असतात की जे आहे किंवा नाही ते निश्चित सांगता येत नाही, ते सगळे निसटून जाणारे पदार्थ असतात. आपण मागच्या वेळेस बघितलं असतं की ते प्रतिती मात्र सत्तावान असतात. जेवढा वेळ प्रतिती तेवढाच वेळ त्यांची अनुभूती, तेवढाच वेळ त्यांच्याशी आपण व्यवहार करायचा. जेव्हा प्रतिती नाही तेव्हा त्यांना अस्तित्वच नाही. अशा प्रकारे जर आपण दृष्टिकोन ठेवला आणि व्यवहार केला तर त्या मायेचा निराश करता येतो. हा सगळा भाग आपण मागच्या वर्गामध्ये बघितला होता. आणि आता पुढच्या 29व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की येवम सांगतो ते ऐकावे, माईक मायेने जाणावे, आता मनन करावे सावध होऊन. सावध हो असं ही जी एक सूचना आहे ती समर्थांनी आत्मारामामध्ये किंवा दासबोधामध्ये जागोजागी दिलेली आहे. सावध, साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळची मोक्ष. सावधान
समर्थांची स्वतःची कथा प्रसिद्ध आहे की जेव्हा लग्नाच्या मंडपात ते उभे होते आणि सावधान हा शब्द ऐकला तेव्हा तत्क्षणी ते तिथून पळून निघाले, कारण की हे सगळं माईक आहे. ज्या क्षणी आपलं लग्न होते त्या क्षणी हे सगळं माईक आहे. त्या एका सावधान शब्दातून त्यांना स्वतःला उमगलं, त्यांना स्वतःला ते क्लिक झालं, त्यांना स्वतःला त्याची प्रतीती आली. परंतु त्यांनी आपल्याला एवढ्या वेळेस सावधान म्हणूनही आपण काही सावध होत नाही. आपल्याला या दृश्य प्रपंचाचं स्वरूप एवढ्या वेळेस एवढ्या कळकळीने एवढ्या तळमळीने समर्थ सांगतायत, पण ते काही आपलं पटकन गळी उतरत नाही. म्हणून 1 अध्याय न सांगता 5-5 अध्याय त्यांना आत्मारामाचे लिहावे लागले. म्हणून 1 दशक न लिहिता 20 दशक दासबोधाचे त्यांना लिहावे लागले. म्हणून 205 मनाचे श्लोक समर्थांना लिहावे लागले. इथे परत आपल्याला समर्थ सावध करतायत की तू सावध हो. थोडंसं हलवणं म्हणतात ना, की एखादा झोपलेला माणूस असतो त्याला आपण हलवून जागं करतो, तसं आपली ही जी एक सध्याची अवस्था आहे त्याला एक झोप म्हणतात, अज्ञानाची निद्रा. आणि मायेचा निराश कसा करायचा हे मी तुला आता सांगतो, ते तू सावध होऊन ऐक, मनन करून ऐक. मनन हा शब्द वापरलाय. श्रवण, मनन आणि निदिध्यासन हे परमार्थ मार्गातले 3 अंतरंग साधनं, 3 अतिशय महत्त्वाची साधनं आहेत. श्रवण म्हणजे केवळ कानांनी ऐकण्याची क्रिया नाही, तर श्रवणाची शास्त्रीय व्याख्या आहे की वेदांत शास्त्राच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असे म्हणतात. वेदांत शास्त्राच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असे म्हणतात. वेदांत शास्त्राचं तात्पर्य काय? ब्रह्मसत्यन, ब्रह्मसत्यन जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. हे वेदांत शास्त्राचं तात्पर्य आहे की हे संपूर्ण जग मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय? सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे, की हे जग आहे का हे जग नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून तो एक आभास आहे, म्हणून तो एक भ्रम आहे, म्हणून ते मिथ्या आहे संपूर्ण जग. आणि प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे, दुसरं काहीही नाही. हे वेदांत शास्त्राचं तात्पर्य आहे. आपण जेव्हा हे श्रवण म्हणजे फिजिकली स्थूल मानाने ऐकण्याची क्रिया करतोय, हे फक्त शाब्दिक स्तरावरती आपलं एक्सचेंज चालू आहे. शाब्दिक स्तरावरती आपण ऐकतोय, समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. थोडेफार हे संस्कार आपल्या आतमध्ये जाऊन रुजतात, आपल्या बुद्धीमध्ये प्रस्थापित होतात. परंतु नुसते संस्कार आतमध्ये घेऊन उपयोग नाही आहे, तर प्रत्यक्ष तो निश्चय झाला पाहिजे. आपण हे जे जग बघतोय ते खरंच मिथ्या आहे, हा निश्चय होणं, माझा जीव हा ब्रह्मरूप आहे असा निदान शाब्दिक स्तरावरती विचार करायला सुरुवात करणं म्हणजे श्रवण. दुसरा शब्द आहे मनन. मनन शब्दाचा अर्थ आहे साधक बाधक विचार. स्पेसिफिकली जर आपल्याला व्याख्या विचारली कोणी की मी खूप मनन केलं एखाद्या विषयाचं, म्हणजे नेमकं काय केलं? मनन केलं म्हणजे नेमकं काय केलं? मनन केलं याची स्पेसिफिक व्याख्या आहे की त्या विषयाचा साधक बाधक विचार केला. साधक विचार म्हणजे त्या विषयाशी अनुकूल, त्या विषयाशी सुसंगत असे जे काही पेरिफेरल टॉपिक्स आहेत ते सगळे लक्षात घेऊन एकत्रितपणे समग्र त्याचा विचार केला. आणि बाधक विचार म्हणजे त्या विषयाला बाध आणणारे अशा ज्या काही शंका आहेत, असे जे काही संशय आहेत, त्या सगळ्यांचा बाध करणारा देखील विचार केला. सुसंगत विचार, विसंगत विचार असा एकत्रित करून दिलेल्या विषयाचा पूर्ण समग्र कॉम्प्रिहेन्सिव्ह सखोल विचार करणं त्याला म्हणतात मनन. श्रवण, मनन आणि निदिध्यासन. निदिध्यासन म्हणजे आता जे मी ऐकलं, जे मला कळलं, जे मला पटलं, ते प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये येण्यासाठी जे अखंड एकाग्र होऊन जे आपण चिंतन करतो त्याला म्हणतात निदिध्यासन. जो आपल्याला दिलेला विषय आहे तो कळत नाही तोपर्यंत श्रवण करायचं, कळला पण पटत नाही तोपर्यंत मनन करायचं. आणि आता दिलेला विषय मला कळला पण आहे, व्यवस्थित पटला पण आहे, पण अजून अनुभूती आली नाही. मग अनुभूती येण्यासाठी निदिध्यासन करायचं. हे वेदांत शास्त्रातले 3 महत्त्वाची साधनं आहेत. मग समर्थ इथे म्हणतायत की आता मनन करावे सावध होऊ नये. समर्थ म्हणतात की तुम्ही आता मनन करा. इतक्या वेळ मी तुम्हाला हा जो मायेचा विस्तार सांगितला आहे समजावून, तो तुम्ही शाब्दिक स्तरावर समजावून घेतला. आता सावध व्हा आणि मनन करा. काय मनन करा? की माईक मायेने जाणावे. आत्तापर्यंत मी जो काही मायेचा विस्तार सांगितला आहे तो तुम्ही जाणून घ्या, पण कसा जाणून घ्या? तो मायेच्याच मदतीने जाणून घ्या. आत्तापर्यंत आपलं जे काही हे संभाषण चालू आहे, हा जो काही वर्ग आहे, ही जे काही देशकाल परिस्थिती आहे, हा सगळा त्या मायेच्या अंतर्गत असलेला पसारा आहे. समर्थ म्हणतात की माईक मायेने जाणावे. एक समर्थांचं फार सुंदर वैशिष्ट्य आपल्याला इथे जाणवतं की समर्थांनी
ह्या ओवीमध्ये आणि याच्या पुढच्या ओवीमध्ये मायेचं स्तवन केलेलं आहे, मायेची स्तुती केलेली आहे. इन जनरल आपण जर एक वेदांतशास्त्राचं ग्रंथ वाचले, ग्रंथांचा अभ्यास केला, तर सरसकट सगळ्यांनी मायेला दूषणं दिलेली आहेत की मायेमुळे हे सगळा भ्रम कसा निर्माण झाला, आभास कसा निर्माण झाला, कसा भेद निर्माण झाला, आपल्याला तिचा कसा त्रास होतो, ती आपल्याला कशी बांधून ठेवते वगैरे वगैरे. ते समर्थांनी देखील वर्णन केलेलं आहे. एक कबीरांचा दोहा आहे, खूप छान दोहा आहे की कबीरांनी त्यांच्या दोह्यांमध्ये अनेक वेगळी विशेषणं दिलेली आहेत मायेला. कबीर मायेला म्हणतात की तू नीच आहेस, पापिणी आहेस, मोहिनी आहेस, पिशाचिनी आहेस, डाकिणी आहेस, चोरटी आहेस. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी मायेला दूषणं दिलेली आहेत. ते म्हणतात की माया मन की मोहिनी सुरनर रहे लुभाय. माया मन की मोहिनी सुरनर रहे लुभाय, इन माया सब खाइया माया कोई न खाय. की ही जी माया आहे त्याच्यावरती सुर आणि नर, नर म्हणजे सगळे मनुष्य आणि सुर म्हणजे सगळे देव, हे हिच्यामुळे आणि हिच्यावर मोहित होऊन राहिलेले आहे. इन माया सब खाइया, ही माया जणू सगळ्यांना खाऊन टाकते, पण या मायेला खाणारा कोणी निर्माण झाला नाही, अशी ही माया मोहिनी आहे असं कबीर म्हणतात. आणि त्याच्याशिवाय इतर देखील ते विशेष दूषणं देतात मायेला. परंतु समर्थांनी जो इथे अप्रोच घेतलेला आहे तो मायेची स्तुती करण्याचा अप्रोच आहे. समर्थ म्हणतात की आता याच्या पुढे 30व्या ओवीपासून पुढे त्यांनी मायेचं एक प्रकारे स्तवन केलेलं आहे आणि मायेचाच वापर करून मायेचा निराश कसा करता येईल हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत 29व्या ओवीपर्यंत जो सांगितला तो सगळा मायेचा विस्तार होता. 30व्या ओवीपासून पुढे जे सांगणार आहेत समर्थ की तो मायेचा निराश कसा करायचा, त्याची एक एक स्टेप बाय स्टेप वेगवेगळे अप्रोचेस सांगणार आहेत. बघा, आपल्या पायामध्ये काटा घुसलेला असतो. मग जो काटा घुसलेला असेल आणि तो काटा मला काढायचा असेल आणि जो केवळ हाताने निघणार असेल तर आपण काय करतो की दुसरा काटा घेतो आणि दुसऱ्या काट्याने पहिला काटा काढतो. मग दुसऱ्या काट्याने जेव्हा मी पहिला काटा काढते तेव्हा तो दुसरा काटा हातात ठेवायचा का फेकून द्यायचा? तो दुसरा काटा देखील फेकून द्यायचा, कारण की ते एक केवळ साधन आहे पहिला काटा काढण्याचं. तशी आपली ही जी काही माया आहे ती एक आपण बघितलं होतं, एक आहे विसंवादी भ्रम आणि एक आहे संवादी भ्रम. विसंवादी भ्रम आपला जो काही आहे की मी देह आहे, जग सत्य आहे, याचा निराश करण्यासाठी संवादी मायेला घेऊन यायचं. एक आहे विसंवादी माया, एक आहे संवादी माया. मग संवादी माया काय की आत्माराम नावाचा एक ग्रंथ आहे, समर्थ नावाचे एक संत आहेत, सद्गुरू आहेत, मी शिष्य आहे, मी साधक आहे, आता मला साधना करायची, आता मला अभ्यास करायचा, आता मला नामस्मरण करायचं, आता मला ध्यान करायचं, आणि हे सगळं करून शेवटी उपयोग काय तर मला मायेचा निराश करायचा आणि मला मायेतून मुक्त व्हायचं. एक आहे प्रापंचिक माया, एक आहे पारमार्थिक माया. पण पारमार्थिक माया गुरु, शिष्य, साधक, आत्माराम, ग्रंथ, अभ्यास हे सगळं घेऊन यायचं, त्याचा उपयोग करून प्रापंचिक मायेचा निराश करायचा, नंतर प्रापंचिक माया ही सोडायची, पारमार्थिक माया ही सोडायची, आणि त्याच्या पलीकडे असलेलं जे आपलं स्वरूप आहे केवल स्वरूप, केवल जाणीव, शुद्ध ब्रह्म, केवल चैतन्य, शुद्ध चैतन्य, प्युअर कॉन्शियसनेस, सत चित आनंद, अशा अनेक नावांनी जे आपलं अत्यंत वैभवशाली मोठं व्यापक स्वरूप ओळखलं जातं ते म्हणजे मी, ते ब्रह्म म्हणजे मी, ही अनुभूती घ्यायची. याच्यासाठी आपण हा सगळा खटाटोप, हा सगळा व्याप, आयास, प्रयास आपण करत आहोत. आणि आता मायेचा उपयोग कसा करायचा समर्थांनी सांगितलं आहे ते आपण बघूया. 30व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की मायेकरिता माया दिसे, मायेकरिता माया नासे, मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा. स्तवन करायला सुरुवात झालेली आहे आणि परत मायेची लक्षणंच थोडीशी इथे समर्थ कंटिन्यू करतात. 3 लक्षणं आपण बघितली होती की माया स्वाश्रया आहे, प्रतिती मात्र सत्तावान आहे, आणि तिसरं ती सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. हे 3 लक्षणं झाले. आता 30व्या ओवीमध्ये एक साधारण प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे मायेची अजून 3 लक्षणं समर्थ या ओवीमध्ये सांगतात. ही जी मायेची मी लक्षणं सांगत आहे ती मधुसूदन सरस्वती नावाचे एक वेदांताचे फार मोठे प्रगाढ अभ्यासक होऊन गेले कैक वर्षांपूर्वी. त्यांनी आपल्या अद्वैत सिद्धी या ग्रंथामध्ये मायेची ही लक्षणं लिहून ठेवलेली आहेत. ही शास्त्रीय भाषेमधली लक्षणं आहेत, ते समर्थांनी आपल्याला इथे सोपी करून सांगितलेली आहेत. शास्त्रीय भाषेमध्ये मायेची अजून जी 3 लक्षणं आहेत,
माया स्वविषया आहे, स्वनिर्वाहक आहे आणि परनिर्वाहक आहे. माया स्वविषया, स्वनिर्वाहक आणि परनिर्वाहक म्हणजे काय समजावून घेऊया. की माया स्वविषया म्हणजे स्वला विषय करते. स्वला विषय करते म्हणजे एक्झॅक्टली काय करते तर स्व शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म, निर्गुण निराकार ब्रह्म जे आपलं मूळ स्वरूप आहे. जीवो ब्रह्मैव नापरः. या ब्रह्माला ती माया विषय करते. आता विषय करते म्हणजे एक्झॅक्टली काय करते ही थोडीशी परत कोड्याची मांडणी आहे. कारण की मुळात ब्रह्मतत्व जे आहे ते निर्विषय आहे आणि ते निर्विशेष आहे असं आपण म्हणतो. निर्गुण आहे, निराकार आहे, अरूप आहे, निरवयव आहे, ज्याला कुठलाही गुण नाही, ज्याला कुठलाही आकार नाही, ज्याला कुठलेही ॲट्रिब्यूट्स नाही. आता हा माझा जो फोन आहे या फोनला विशेष आहेत की हा फोन निळ्या रंगाचा आहे, याची अमुक एक एवढी उंची आहे, एवढी रुंदी आहे, म्हणून मी या फोनला डिस्क्राईब करू शकते, या फोनचं मी वर्णन करू शकते. आणि एखादी व्यक्ती जिने कधीही फोन आयुष्यात बघितला नाही त्याला मी सांगते की अरे हा निळ्या रंगाचा चौकोनी रेक्टँगल असं जो तिथे एक वस्तू आहे टेबलवरची ती घेऊन ये, असं मी इंडिकेट करून दाखवू शकते. कारण की फोनला विशेष आहेत, फोनला विशेष आहेत म्हणून हा फोन सविशेष आहे. आणि फोनला मी विषय करू शकते. विषय करू शकते म्हणजे काय, मी डोळ्यांनी पाहू शकते, हाताने स्पर्श करू शकते, कानाने ऐकू शकते फोनचा आवाज. म्हणून हा फोन सविशेष आहे आणि सविषय देखील आहे. विशेष म्हणजे याला ॲट्रिब्यूट्स आहे, विषय म्हणजे हा ज्ञानेंद्रियांचा विषय होतो. म्हणून हा फोन हा सविषय आणि सविशेष आहे. परंतु ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते मुळात निर्विशेष आहे आणि निर्विषय आहे. निर्विशेष म्हणजे त्या ब्रह्माला रंग, रूप, लांबी, उंची, जाडी, तापमान, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट असं काहीही नाही. एक भाग. दुसरा आहे की त्या ब्रह्माला विषय देखील करता येत नाही. म्हणजे ब्रह्माला आपण बघू म्हणलं, ऐकू म्हणलं, स्पर्श करू म्हणलं तेही शक्य नाही. मग असं हे जे निर्विषय आणि निर्विशेष ब्रह्म आहे त्याला ती माया जणू विशेष करते. जणू विशेष म्हणजे करते म्हणजे काय, जणू विषय करते म्हणजे काय की त्या ब्रह्माच्या बाबतीत जो काही व्यवहार आपला होतो, जे काही आपलं आता इथे चर्चा चालू आहे, वेदांत चर्चा चालू आहे की समर्थांनी शब्दांचा उपयोग करून त्या ब्रह्माचं वर्णन लिहून ठेवलं, ऋषींनी उपनिषदांच्यामध्ये लिहून ठेवलं, अनेक सगळ्या संतांनी आपल्या वाङ्मयाच्यामध्ये लिहून ठेवलं, अनेक सगळ्या लोकांनी जीवनमुक्तांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि तो अनुभव त्यांनी शब्दबद्ध करून ठेवला. तोच अनुभव, तेच ग्रंथ वापरून आपण आज इथे चर्चा करत आहोत. म्हणजे आपण ते ब्रह्म जे मुळात निर्विषय आहे त्याला आपण सविषय जणू केलं. कशामुळे केलं, ते मायेमुळे केलं. मायेकरिता माया दिसे, मायेकरिता म्हणजे मायेमुळे, मायेच्या मदतीमुळे माया दिसते. माया दिसते म्हणजे माया ही त्या ब्रह्माला विषय करते. आधी मायेमुळे माया देखील दिसते आणि जे ब्रह्म आपल्याला दिसत नाही त्याच्याबद्दल देखील आपण विचार करू शकतो. ते ब्रह्म कसं असेल हे आपण व्यवहारात आणून त्याच्याबद्दल विचार, चिंतन, अभ्यास, मनन, श्रवण करू शकतो. ही सगळी कोणाची करामत आहे, ही त्या मायेची करामत आहे. एक वेदांतशास्त्रामध्ये उदाहरण दिलं जातं, ते उदाहरण आहे स्थाणू पुरुष. असे स्थाणू पुरुष म्हणजे संस्कृतमधले अवघड शब्द वाटतात, एवढे काही अवघड नाही. स्थाणू शब्दाचा सरळ अर्थ आहे खोड, एखाद्या झाडाचं खोड किंवा बुंधा. तर पूर्वीच्या काळी की असं एखादं झाड आहे की ज्याचा बुंधा, ज्याचं मोठं झाड, मोठं खोड आहे, त्याच्या सगळ्या फांद्या आहेत आणि पानं गळून पडलेली आहेत असं समजा. आणि संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस कुठलाही प्रकाश नसताना एखादी व्यक्ती रस्त्यावरून जाताना ते स्थाणू म्हणजे ते खोड किंवा झाडाचा तो बुंधा बघते आणि त्याला वाटतं की तो जणू काहीतरी एक भूत उभं आहे तिथे. आता मुळामध्ये तिथे आहे फक्त स्थाणू म्हणजे खोड, पण पाहणाऱ्याला काय वाटतं की तिथे आहे भूत. आता ह्या भूताची ही जी निर्मिती आहे, हे भूत प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का? आहे म्हणावं तर ते प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. नाही म्हणावं तर जो बघतो तो अत्यंत घाबरतो, त्याला त्याची प्रतीती येते काही क्षणापुरती. म्हणून ते भूत कसं आहे, ते सतासत विलक्षण, अनिर्वचनीय. ते सतच्याही जुळत नाही, असतशीही जुळत नाही, असं ते अनिर्वचनीय मिथ्या माईक भूत आहे. आता ते जे भूत निर्माण झालेलं आहे त्या भूताला जर मी सांगितलं की ज्याच्या अधिष्ठानावरती तू निर्माण झाला त्या स्थाणूचं तू वर्णन कर, हे भूता, असं मी त्याला रिक्वेस्ट केली की ज्या स्थाणूच्या अधिष्ठानावरती तुझी निर्मिती झाली त्या स्थाणूचं तू वर्णन कर की तो कसा आहे स्थाणू. तर ते भूत ते वर्णन करू शकेल का?
भूत ते वर्णन करू शकणार नाही, परंतु इथे ब्रह्माच्या अधिष्ठानावरती ही जी माया निर्माण झाली ती माया त्या ब्रह्माचं वर्णन करते. कशावरून ती वर्णन करते? आत्ता आपला हा काय व्यवहार चालू आहे? मी बोलते हे शब्द, आपण ऐकतो हे शब्द, आपण डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, हा जो सगळा प्रांत आहे हा मायेचा आहे. आपण बघितलं होतं जे जे त्रिपुटी आहे ते सगळी माया आहे. परंतु आज आपलं हे जे चिंतन चालू आहे, हा अभ्यास चालू आहे, हा व्यवहार चालू आहे, हा सगळ्या मायेच्या प्रांतातला आहे. कारण की मुळामध्ये जे निर्विषय ब्रह्म आहे तिला तिने विषयी आपल्या ज्ञानेंद्रियाचा जणू विषय केलेला आहे. कुठल्या स्तरावर? शाब्दिक स्तरावर. प्रत्यक्ष अनुभूतीच्या स्तरावरती ती करत नाही, परंतु शाब्दिक स्तरावरती ती विषय करते. म्हणून तिला स्वविषया असं म्हणलं जातं. कारण की ती ब्रह्माला विषय करते, ब्रह्माला ती व्यवहार्य करते. ब्रह्माबद्दल आपण ऐकू बोलू शकतो ज्ञानेंद्रियांनी. त्याचं कारण की माया तिची एक जी शक्ती आहे त्या शक्तीला म्हणतात अघटित घटना पटीयसी. अघटित म्हणजे जे कधीही घडणं शक्य नाही. घटना म्हणजे अशी एक घटना, अशी एक घटना जी कधीही घडणं शक्य नाही. अघटित घटना पटीयसी, अशा घटनेला घडवून आणण्यात जशी ती पटाईत आहे अशी ती मायेची शक्ती आहे. की भूताला त्या स्थाणूबद्दल वर्णन करणं शक्य नाही, परंतु त्या भूतासारखीच आभासिक असलेली ही माया आपल्या अधिष्ठानाचं वर्णन करते आणि किती इफेक्टिव्हली करते. आज ही मायेची शक्ती नसली असती तर आपल्याला ब्रह्माचं वर्णन कोणी केलं असतं? ब्रह्माबद्दल हे सगळं कोणी समजावून सांगितलं असतं? हे ग्रंथ कसे निर्माण झाले असते? ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी कशी लिहिली असती? तर मायेची ही शक्ती आहे अघटित घटना पटीयसी, म्हणून ती स्वला विषय करते, स्वविषया. अजून एक मायेचं लक्षण आहे की स्वनिर्वाहक आणि परनिर्वाहक. स्वला विषय करते म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या प्रांतात ती जणू आणते शाब्दिक स्तरावर. स्वचा निर्वाह करते असं एक मायेचं दुसरं लक्षण आहे. निर्वाह करते म्हणजे ब्रह्माचं हे जे अस्तित्व आहे हे अस्तित्व आपल्याला कोणामुळे कळतं? निर्गुण निराकार एकमेवाद्वितीय सत एव सौम्य इदमग्रे आसीत. की या संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीच्या आधी केवळ ब्रह्म नावाचं तत्व होतं किंवा आहे अशी आपल्या श्रुतींची मांडणी आहे, उपनिषदांची मांडणी आहे. मग सृष्टीच्या पूर्वी हे जे ब्रह्म होतं निर्गुण निराकार एकमेव, निर्मलम निष्कलम शांत, असं त्याच्यामध्ये थोडंसं चलन निर्माण झालं. एकोहम बहुसॅम, आपण हा सगळा सिक्वेन्स बघितलेला आहे. तो जे पहिलं स्फुरण निर्माण झालं तीच माया. मग आता हे पहिलं स्फुरण निर्माण नसतं झालं तर या ब्रह्माला असं काही अस्तित्व आहे, सत नावाचं अस्तित्व आहे, हे आपल्यापर्यंत कोणी आणलं असतं? त्या ब्रह्माच्या अस्तित्वाचा निर्वाह जणू काही ही माया करते. आता बघा प्रत्यक्ष असं काही नाही आहे, कारण की ब्रह्माचं जे अस्तित्व आहे ते निरपेक्ष अस्तित्व आहे, ते कुणावरतीही अवलंबून नाही. परंतु ब्रह्माचं हे अस्तित्व निरपेक्ष आहे हे कुणामुळे आपल्याला कळतं? हे मायेमुळे आपल्याला कळतं. माईक शब्द, माईक ग्रंथ, त्यांची ही माईक मांडणी, त्यांचं हे जे माईक चिंतन, हा जो काही व्यवहार आपला चालू आहे हे केवळ तिच्या या शक्तीमुळे त्या ब्रह्माचा स्वचा जणू निर्वाह होतो. म्हणून मायेच्या या शक्तीला स्वनिर्वाहक असं म्हणतात. म्हणून ती स्वविषय आहे, ती स्वला म्हणजे ब्रह्माला विषय करते. ती स्वनिर्वाहक आहे म्हणजे ब्रह्माच्या अस्तित्वाचं जणू ती निर्वाह करते. ते ब्रह्माला असं असं अस्तित्व आहे ते आपल्याला समजावून सांगते. आणि याच्याशिवाय ती परनिर्वाहक देखील आहे. पर म्हणजे स्व सोडून जे काही दुसरं आहे त्याला म्हणतात पर, आणि त्या परचा देखील तीच निर्वाह करते. मग आता संपूर्ण जगाची निर्मिती झाली. या जगामध्ये अनेक सगळे चर प्राणी आहेत, 84 लक्ष योनी आहेत, खूप सगळ्या अचर वस्तू आहेत. मग हे सगळे चर अचर वस्तूंमध्ये भेद आहे, खूप सगळं द्वैत आहे. झाड आहेत, फुलं आहेत, पानं आहेत, त्यांची वेगळी वर्णनं येतात. आता या परचा देखील ती निर्वाह करते, म्हणजे या परला ती डिस्क्राईब करते, त्याचं वर्णन करते. बरं, नुसतं वर्णन म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारे. आज आपल्याला ही जी दृश्यसृष्टी आहे त्या दृश्यसृष्टीचं वर्णन करणारे कित्येक ग्रंथ, लाखो शेकडो हजारो आज आपल्याला उपलब्ध आहेत. ते कोणामुळे उपलब्ध आहेत? ते मायेमुळेच उपलब्ध आहेत. हा संपूर्ण शब्दांचा जो प्रांत आहे तो मायेने निर्माण केला. म्हणून परनिर्वाहक की स्व सोडून हे जे संपूर्ण दृश्य विश्व आहे त्यांचा ती निर्वाह करते, त्यांचा ती व्यवहार करण्यासाठी आपल्याला एनेबल करते. म्हणून माया स्वनिर्वाहक आहे, स्वविषया आहे आणि परनिर्वाहक आहे. इथे समर्थ सांगतात की मायेकरिता माया दिसे, मायेकरिता माया नासे,
मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा, की मायेमुळेच ही माया दिसते, आपल्याला कळते, आपल्या ज्ञानेंद्रियांच्या प्रांतामध्ये येते. मायेकरिता माया नासे, की मायेचा हा जो निराश आपण करण्याचा प्रयत्न करतोय आता, की मायेचं स्वरूप समजावून घ्यायचं आणि तिचा निराश करायचा. निराश करायचा म्हणजे तिला टाकून द्यायची. टाकून द्यायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आपण मागच्या वेळेस बघितलं होतं, की जसं आपण गार्बेज टाकतो घरामध्ये. गार्बेज टाकणं ही एक स्थूल प्रक्रिया आहे, फिजिकल प्रोसेस आहे, की आपण घरातला कचरा घेतो आणि कचरा कुंडीमध्ये नेऊन टाकतो. तशी ही मायेला घ्यायचं आणि कुठेतरी नेऊन टाकायचं असा याचा अर्थ नाही आहे. मायेचा निराश करायचा म्हणजे केवळ ही माया आहे हे ओळखायचं. आणि ज्या क्षणी आपण हे सगळं टेम्पररी आहे, ट्रान्झियंट आहे, भ्रम आहे, आभास आहे हे आपण ओळखतो, म्हणजे आपण मायेचा नाश करतो, म्हणजे आपण तिला टाकतो. ज्या क्षणी आपण हे सगळं भ्रमात्मक आहे हे ओळखतो, त्या क्षणी या सगळ्याचा आपल्यावरती जो परिणाम होतो, अनुकूल आणि प्रतिकूल, तो परिणाम होणं बंद होतं. आणि तो परिणाम होणं बंद झालं की जणू त्या मायेचा नाश होतो. आज बघा आपल्या जगामध्ये, आणि फार मोठं जग आपण सोडून देऊ, की पण आपलं जे एक छोटंसं जग आहे, मी, माझे पती, माझा मुलगा, माझं जे काही एक छोटासा परिवार कुटुंब आहे, माझी कॉलनी, माझं हैदराबाद, यांच्यामध्ये जे काही घटना होतात त्याचा प्रत्यक्ष माझ्या जीवनावरती अखंड परिणाम होतो. बरं, एक वेळेस हैदराबादचा परिणाम झाला तर आपण ते समजू शकतो, पण मी राहते हैदराबादला, तेलंगणामध्ये, आणि रोज बातम्या वाचते महाराष्ट्राच्या. मग आता मुंबईमध्ये किती केसेस आल्या, पुण्यामध्ये किती केसेस आल्या, मुंबईमध्ये सेक्शन 144 त्यांनी लागू केला, मग लोक कसे बेशिस्त आहेत, कशी त्यांना काही अक्कल नाही, असं मी इथे बसून चिंतन करते. म्हणजे तिथली जी काही माया आहे ती माझ्यावरती प्रत्यक्ष परिणाम करते, की मुंबईमधल्या केसेस किती वाढल्या याचं मी इथे चिंतन करून मुंबईमधल्या केसेसमध्ये कसा फरक पडेल. परंतु हे काही आपल्याला जाणवत नाही. आणि अशा जगामधले अनेक सगळे उपद्व्याप, अनेक सगळ्या भानगडी आपण घेतो, आपल्या आयुष्यामध्ये त्यांना इन्व्हाइट करतो. त्या भानगडींचा आपण विचार करून काहीही प्रॅक्टिकल उपयोग नसतो, तरी आपण त्याच्यावर चिंतन करतो. हा त्या मायेचा आपल्यावरती असलेला जबरदस्त प्रभाव आहे, जबरदस्त पगडा आहे. आणि मायेकरिता माया नासे हा प्रभाव, हा पगडा जर आपल्याला कमी करायचा असेल तर हे सगळं एक भ्रमात्मक आहे, टेम्पररी आहे, ट्रान्झियंट आहे हे ओळखायचं. पुढे म्हणतात की मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचं. या मायेमुळे आपल्याला लाभ होतो. कशाचा लाभ होतो? परमार्थ स्वरूपाचा लाभ होतो. आपण बघितलं होतं की आपलं हे जे आहे हे मूळ सूत्र आहे, ब्रह्मसत्यन जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. आज हा मी, माझा देह म्हणजे मी आहे असं मला वाटतं. मला रोज सकाळी उठल्या उठल्या वाटतं की मी मुक्त आहे, एक स्त्री आहे, मी इंजिनियर आहे, मी हैदराबादमध्ये राहते, मी फार यशस्वी आहे, असं स्वतःचं गुणगान रोज सकाळी उठल्या उठल्या माझ्या डोक्यामध्ये सुरू होतं. आणि मग जेव्हा आपण दासबोधाचा अभ्यास करतो, आत्मारामाचा अभ्यास करतो, तेव्हा त्याची सुरुवातच मी म्हणजे देह नाही इथूनच परमार्थाला सुरुवात आहे. मी म्हणजे देह नाही तर मग मी म्हणजे काय हे नंतरचा प्रश्न आहे, पण मी म्हणजे देह नाही इथून परमार्थाची सुरुवात होते. आणि ही सुरुवात झालं की मुले कुठा रहा, आपल्या या मूलभूत धारणेवरतीच परमार्थ घालतो की तू म्हणजे देह नाही आणि मी म्हणजे देह, म्हणून हा जो काही फार मोठा आपण एक डोलारा उभारलेला आहे संसाराचा, तो संपूर्ण डोलारा कसा मिथ्या आहे, कसा माईक आहे, कसा भ्रमात्मक आहे. आणि त्याचा परिणाम जो आपल्यावरती होतो, त्याच्यामुळे जे आपण सुखदुःखांचे हेलकावे खातो, हिंदोळे खातो, कभी खुशी कभी गम जे आपलं काही चालू आहे, ते कसं व्यर्थ जीवन आहे, ते मनुष्याला शोभेल असं जीवन नाही, हे सगळं आपल्याला मायेमुळेच कळतं. आपला हा जो काही अभ्यास चालू आहे त्याच्यामुळेच आपल्याला या जीवनातली फ्युटिलिटी कळते. इंग्लिशमध्ये फार छान शब्द आहे की इट इज ग्रेट एक्सरसाइज इन फ्युटिलिटी. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही कष्ट केले आपल्या या संसारासाठी, आपण फार मोठे वेळेची, भावनेची, पैशांची खूप सगळी गुंतवणूक आपण करतो. वी आर व्हेरी हेविली इन्व्हेस्टेड इन टू समथिंग विच इज रिअली माया, विच इज रिअली अन इल्युजन. आपली एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट आपण ज्याच्यामध्ये करून ठेवली आहे, इट इज अ ग्रेट एक्सरसाइज इन फ्युटिलिटी, की जे संपूर्ण फ्युटाईल आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळी आपली वेळेची, भावनेची गुंतवणूक करून ठेवली. मग समर्थ म्हणतात की मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा, की हे सगळ्या याचा निराश करायचा आणि जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याची प्रतीती घ्यायची, त्याची अनुभूती घ्यायची. आणि हा जो सगळा व्यवहार आहे हा मायेमुळेच शक्य होतो. जिनी आपल्याला बंधनात टाकलं, जिनी आपल्याला गुंतवलं, तीच माया आपल्याला त्या बंधनातून सोडवण्याचं काम करते. तीच माया आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते.
फक्त त्या मायेमधलं आपण नेमकं काय स्वीकारायचं हे आपल्यावरती आहे, की बंधनात टाकणारी माया स्वीकारायची का सोडवणारी माया स्वीकारायची. सोडवणारी माया स्वीकारायची असेल तर बंधनात टाकणाऱ्या मायेचं जो एक इन्व्हॉल्वमेंट आहे आपले ते हळूहळू कमी केले पाहिजे. आणि म्हणून स्वनिर्वाहक, स्वतःचा निर्वाह करणं, परनिर्वाहक, स्वतःचा नाही ब्रह्मस्वरूपाचा निर्वाह करणं, परनिर्वाहक म्हणजे संपूर्ण दृश्यसृष्टीचा निर्वाह करणं, आणि स्वविषया म्हणजे ब्रह्माला विषय करणं, हे तीनही लक्षणं इथे समर्थ आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगतात की ती स्वला विषय करते, निर्वाह करते आणि परचा देखील निर्वाह करते, या बंधनातून आपल्याला सोडवते. अशी ही जी माया आहे त्याचं अजून वर्णन पुढे समर्थ करतात की माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू, मायेविण उद्धारू प्राणियास नाही. स्तुती चालू आहे. एखाद्या आपण व्यक्तीची स्तुती करतो, ती कशासाठी करतो की तू प्रसन्न हो बो माझ्यावर. स्तुती करताना एक तर काहीतरी आपल्याला काम असतं, ते काम काढून घ्यायचं असतं. म्हणून आपण एक लहान मुलाशी देखील आजकाल तर हल्ली लहान मुलांना पण हातापाय पडावं लागतं की अरे तू किती शहाणा, तू किती गोड, तू हे कर ना माझा सोन्या राजा, असं आपण म्हणून लहान मुलांकडून कामं करून घेतो. मोठ्या माणसांच्या मध्ये बऱ्याचदा स्तुती केली की लोक प्रसन्न होतात आणि मग आपल्याला हवं तसं वागतात. तर इथे समर्थ मायेची स्तुती करतायत. काय म्हणतायत ते मायेला की तू भवसिंधूचे तारू. भवसिंधू म्हणजे आपला हा जो संसार आहे त्याला उपमा दिलेली आहे की हा संसार सागर आहे, आणि तारू म्हणजे या संपूर्ण मोठ्या संसार सागरातून तारून नेणारी अशी तू एक नाव आहेस माया. आणि माया पाववी पैल पारू म्हणजे या तीरापासून त्या तीरापर्यंत घेऊन जाणारी आम्हाला तू एक नौका आहेस. मायेविण उद्धारू प्राणियास नाही, की तू जर या जगामध्ये सृष्टीमध्ये अस्तित्वात नसली असती तर माझा उद्धार कसा झाला असता. बघा, हे सगळं वाङ्मय जर नसलं असतं, समर्थांनी आत्माराम नसता लिहिला, दासबोध नसता लिहिला, कृष्णाने गीता नसती सांगितली, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नसती लिहिली, तर हे एवढं मोठं सुंदर पारमार्थिक वैभव आपल्यापर्यंत कसं पोहोचलं असतं, आपल्याला आपलं मूळ स्वरूप कोणी सांगितलं असतं. तर ही जी माया आहे ही एक भवसिंधूमधून तारून नेणारी आपल्याला एक साधन आहे, एक नाव आहे, एक नौका आहे. आणि ही इथे भवसागरातून तारून नेणारी ही एक आपली नौका आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची की अल्टिमेटली आपण हे जे काही अभ्यासाचे उपक्रम करतो, अभ्यासाचे उपक्रम इवन परमार्थाच्या क्षेत्रामध्ये देखील आता अनेक आहेत. सगळ्या कितीतरी चॅनल्सवरती प्रवचनं चिंतनं चालू असतात. आपले हे ऑफलाईन वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासवर्ग घेतो, पठण करतो, वाचन करतो, पारायण करतो, भजन करतो, कीर्तन करतो, मंदिरात जातो, उत्सव सोहळे साजरे करतो, स्वतःचा वैयक्तिक अभ्यास करतो, ध्यानधारणा करतो, योग करतो. इतके अनेक सगळे उपक्रम आपल्या या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये चालू आहेत. परंतु हे सगळे उपक्रम केवळ एक साधन आहे, केवळ त्या नावेसारखं आहे की जे एका टोकापासून त्या दुसऱ्या टोकापर्यंत त्या साधनाने आपल्याला नेणं अपेक्षित आहे. आपलं काय होतं की आपण या साधनाच्याच प्रेमात पडतो किंवा आपण या साधनेमध्येच गुरफटून राहतो. एक सिस्टीम आहे, प्रणाली आहे. आपण एक मागे वाक्य बघितलं होतं की नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट्स अँड फॉरगेट द सिस्टीम. डोंट शूट होल्स इन द सिस्टीम, पहिली गोष्ट. आणि डोंट बिकम स्लेव्ह टू द सिस्टीम. आपण ह्या सिस्टीमचा, प्रणालीचा गुलाम होऊन राहतो. सिस्टीमचा, प्रणालीचा गुलाम होणं म्हणजे काय की हे आता एक वर्ग सुरू झाला ना, हे वर्ग म्हणजेच सर्वस्व आहे असं आपल्याला वाटायला लागतं. भगवद्गीतेचं मी आमच्या घरी क्लासेस घेत होते, लहान मुलांना शिकवत होते. तर भगवद्गीतेचे क्लासेस घेऊन मुलांना शिकवणं म्हणजे तेच म्हणजे सर्वस्व आहे असं मला वाटायला लागतं. की लोकांना शिकवणं भगवद्गीता, लोकांना आत्माराम शिकवणं किंवा कोणाकडून तरी आपण शिकणं हे सर्वस्व नाही आहे. ही एक सिस्टीम आहे, ही एक प्रणाली आहे. आज माझी काय आहे, मी देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हा समर्थांचा आपल्याला आदेश आहे. आज मी कुठल्या टोकाला उभी आहे, मी देहबुद्धीच्या टोकाला उभी आहे. रोज सकाळी उठल्या उठल्या मला वाटतं की नाही मी मुक्त आहे म्हणून. मला वाटतं मी मुक्त आहे, मला वाटतं मी स्त्री आहे, मला वाटतं मी हैदराबादमध्ये आहे. म्हणजे माझं जे अस्तित्व आहे ते एका नामरूपापुरतं लिमिटेड आहे असं मला नक्की वाटतं. आणि मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणजे हा जो भवसिंधू आपल्याला पार करायचा आहे. देहबुद्धी हे त्याचं एक टोक आहे, आत्मबुद्धी हे त्याचं दुसरं टोक आहे. मध्ये जो आहे त्याला म्हणतात भवसिंधू. आणि त्या भवसिंधूमधून पार करून शेवटी जी आहे ती आत्मबुद्धी, सहा अहम सोहम अशी ही जी धारणा आहे की ते निर्गुण निराकार व्यापक ब्रह्मतत्व म्हणजे मी.
ते माझं मूळ स्वरूप आहे अशी अनुभूती आपल्याला येत नाही तोपर्यंत मदत करावी एवढंच या प्रणालीचा उद्देश आहे. आपण या प्रणालीलाच चिकटून बसतो. घरामध्ये माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते मी, की ती सांगत होती, हैदराबादमध्ये राहते इथे, की महाराष्ट्रातल्या एका गावातून ते लोक रिलोकेट झालेले आहेत आणि कंबाईंड फॅमिली आहे. तिचे सासू सासरे आणि असं ते मोठं कुटुंब राहतं. जेव्हा ते लोक गावी होते त्यांच्या गावी अमुक एक 4-5 वर्षातले कुलाचार करण्याची पद्धत होती आणि जोपर्यंत त्यांचे सासूबाई सासरे आणि मोठं कुटुंब होतं ते एक मोठ्या प्रमाणात ते सगळे कुलाचार कुळधर्म त्या कुटुंबात त्या गावात त्या काळी केले गेले. आता हे सगळे लोक रिलोकेट होऊन हैदराबादला आले. आता हे मुलगा आणि सून दोघंही जण नोकरी करतात. सासूबाई आणि सासरे यांचं आता वय खूप झालेलं आहे. त्यांना स्वतःला ते कुलधर्म कुलाचार पहिल्यासारखे करणं शक्य होत नाही. आणि मग ती मैत्रीण माझ्याशी बोलत होते की त्यांचा जो आग्रह आहे की आपल्या घरामध्ये हे अजूनही झालं पाहिजे तो आग्रह काही अजून संपत नाही आणि मी ते माझ्या पद्धतीने केलं तर ते देखील त्यांना पटत नाही. आता तिच्या पद्धतीने म्हणजे काय की सासूबाईंनी सपोज ते कुळधर्म कुळाचारामध्ये एक 10 वेगवेगळ्या स्टेप्स पाळल्या असतील, ते हिला हिच्या या देशकाळ परिस्थितीप्रमाणे पाळणं शक्य नाही. आता हे धार्मिक स्तरावरती कोणी त्या कुटुंबाने काय करायचं किंवा काय नाही हा आपल्या चिंतनाचा विषय नसावा, पण हे मी एक उदाहरण म्हणून दिलं की वानप्रस्थाश्रम जेव्हा आपला येतो संसारामधून आणि तो कधीतरी यायला हवा, नाहीतर आपला एक एक्सटेंडेड गृहस्थाश्रम आजकाल चालू असतो. प्रत्यक्ष काही वनात जाऊन राहण्याचे आता दिवस आलेले नाही आहेत, परंतु आमच्या सद्गुरूंनी, आता माझा काही अजून वानप्रस्थाश्रम आलेला नाही आहे त्यामुळे कदाचित मी लहान तोंडी मोठा घास घेते असं वाटू शकतं, पण आमच्या सद्गुरूंनी जे मला सांगितलेलं आहे त्यांच्याकडून जे मी शिकलेली आहे तेवढंच मी इथे मांडणी करते की एक अशी जीवनाची आपल्या स्टेज यावी, वैचारिक स्टेज यावी की वैचारिक दृष्टीने आपण वानप्रस्थाश्रमात जावं, की आपल्या काळामध्ये आपल्या गृहस्थाश्रमाच्या काळामध्ये ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या होत्या त्या मी पार पाडल्या. कुळधर्म कुळाचार करण्याचं शेवटी उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट हे आहे की त्या निमित्ताने त्या वेळी त्या काळी भगवंताची एका विशिष्ट प्रकारे आपल्याकडून उपासना व्हावी, ते अनुसंधान आपलं राहावं आणि निष्काम कर्माने चित्तशुद्धी, निष्काम उपासनेनी चित्तशांती आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्तामध्ये ज्ञानाचा उदय, आत्मज्ञानाचा उदय, अशी एक सरळ सरळ क्लिअर सिक्वेन्स आपल्याकडे वेदांताने दिलेला आहे. मग कुळधर्म कुळाचार हे उपासनेमध्ये येतात. ते जर निष्काम वृत्तीने केले तर त्यांनी चित्त शांत होतं आणि चित्त जर खरंच शांत झालं तर त्याचा उपयोग जो असतो आपल्याला तो उपयोग खऱ्या दृष्टीने माझा असा आहे की खरंच चित्त शांत झालं तर, लोकांना दाखवण्यापुरतं चित्त शांत झालं तर तो इथे नाही आहे. की ती उपासना आपली आपोआप गळून पडली पाहिजे, ते कर्म आपोआप आपलं गळून पडलं पाहिजे, मुद्दाम काहीही सोडायचं नाही. पण उपासना गळून पडणं म्हणजे काय की मागचे 25 वर्ष झाले मी एकादशीचं व्रत करते. एकादशीचं व्रत करते म्हणजे एकादशी येण्याच्या 4 दिवस आधीपासून माझ्याकडे हे डोक्यामध्ये चक्र चालू असतं की आता 4 दिवसांनी एकादशी आहे, मग कुठली एकादशी आहे, मग त्या एकादशीचं महत्त्व काय आहे. आणि आमच्याकडे तर एकादशी आल्यावरती माझ्या मुलाचं कसं की आई तू या एकादशीला काय खिचडी करणार आहे का साबुदाण्याचे वडे करणार आहे. आता हल्ली तर मी आजकाल पुण्यामध्ये गेले होते, पुण्यामध्ये गेले तेव्हा मला पाट्या दिसल्या की उपवासाची मिसळ, उपवासाची बिस्किटं, उपवासाचा काय ढोकळा, उपवासाचा केक, अशा अनेक सगळे प्रकारच्या पाट्या दिसल्या. इथे हैदराबादमध्ये मध्ये मोठी एकादशी होती तेव्हा आषाढी एकादशीची फीस्ट होती हॉटेलमध्ये एका. तर अशा प्रकारे हे जे आपण उपवास करतो म्हणजे त्या मायेच्या बंधनातून सुटण्यापेक्षा मायेच्या बंधनात अधिकाधिक आपण अडकत जातो. असं नाही आहे. तर एकादशी करण्याचा जो मूळ उद्देश आहे की तेवढ्या वेळापुरता आपण आपल्या इंद्रियांच्यावरती संयमन करावं आणि जो आपला रोजचा वेळ खाण्यापिण्याच्या विचारात जातो तो तेवढा वेळ वाचवून आपण तेवढ्या वेळात भगवंताचं अनुसंधान करावं. उपवास, त्याच्याजवळ जाऊन वसावं, आपण त्याच्याजवळ जाऊन बसावं, त्याचं अनुसंधान करावं, त्याचं चिंतन करावं, हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि एकदा का भगवंताची गोडी लागली, एकदा का आपण त्याच्याजवळ बसून नित्य वास करण्याची आपल्याला सवय लागली, एकदा का आपलं चित्त शांत झालं की एकादशीचे हे लागलेले वेध हळूहळू आपोआप कमी होतात, मुद्दाम कमी करायचे नाही. आणि एक दिवस एक वेळ जर आपण पारमार्थिक साधक म्हणून इव्हॉल्व्ह झालो, जर आपली प्रगती झाली तर एक दिवस आणि एक वेळ अशी येते की कॅलेंडरमध्ये एकादशी येते, ते निघूनही जाते, परंतु ती एकादशी आपण आली, ती आपली गेली, ती आपली मिस झाली याचं आपल्याला स्मरण देखील होत नाही, याचं आपल्याला भान देखील होत नाही. याला म्हणतात एकादशी गळून पडणं.
मग नंतर कधीतरी कोणीतरी सांगतं की हो 4 दिवसांपूर्वी एकादशी होऊन गेली, ओ अच्छा असं का, माझी सुटली वाटतं, निसटली वाटतं. आता याचा अर्थ मी मुद्दाम एकादशीच्या दिवशी जाऊन फेस्ट करायचं आणि खूप गोडाधोडाचं जेवण करायचं असं होत नाही. पण याचा अर्थ एकादशीची जी गरज होती, तिचं जे काही एक काम होतं माझं चित्तशुद्धी करण्याचं, ते काम त्या एकादशीने केलं आणि मग ती एकादशी निवृत्त झाली. कधीतरी ती आपोआप अशी निवृत्त होणं, कधीतरी ती गळून पडणं, सगळ्या प्रकारची उपासना, सगळ्या प्रकारची कर्म हे अपेक्षित आहे. गळून पडणं म्हणजे हे सगळं सोडून द्यायचं नाही. असं आहे की या सगळ्या गोष्टींचा विपरीत अर्थ पण निघू शकतो. प्रीमॅच्युअर बेबी असते एखादी, की आईच्या पोटातून एखादं मूल 7व्याच महिन्यात बाहेर येतं आणि प्रीमॅच्युअर बेबीचा जन्म झाला की नंतर फार खटपट करावी लागते त्या बाळाला वाचवण्यासाठी, त्या बाळाला जगवण्यासाठी. तसं आपण प्रीमॅच्युअर कर्म आणि उपासना सोडून द्यायची नाही. इनफॅक्ट आपले जे सगळे जीवनमुक्त संत आहेत, ज्याच्यामध्ये स्वतः समर्थ आहेत, समर्थांनी देखील संपूर्ण हे जे काही कर्म आणि उपासनेचा प्रांत आहे तो शेवटपर्यंत सोडला नाही. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लाभावे. की जो जीवनमुक्त व्यक्ती असते, ज्याला मी देह नसून मी ब्रह्म आहे अशी प्रत्यक्ष अनुभूती आलेली आहे, अशी व्यक्ती स्वतःला जरी गरज नसेल तरी केवळ समाजासमोर वागायचं, त्यांच्यासमोर एक आदर्श निर्माण करायचा, उभा करायचा, म्हणून सगळे कर्म, सगळ्या उपासना, सगळे नियम यांचं पूर्ण पालन करते. ज्ञानेश्वर महाराजांना काय आवश्यकता होती वारीला जाण्याची? समर्थांना काय आवश्यकता होती उपासना आणि एवढे मठ प्रस्थापित करण्याची? समर्थांनी हे सगळं केलं कारण की जनमानसांच्या मध्ये स्वतःचं जरी त्या नावेचं काम संपलेलं असेल तरी ती नाव इतरांच्या उपयोगी पडू शकते. मायेचं हे जे तारू आहे, तिने देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत आपल्याला नेलं. त्या प्रणालीचा आपण उपयोग केला की त्या प्रणालीचा माझ्यापुरता उपयोग संपलेला असतो. ते कर्म अथवा उपासना केली अथवा नाही केली तरी त्या जीवनमुक्ताला पापपुण्य लागत नाही, कारण की तो पापपुण्यातीत झालेला असतो. परंतु तो स्वतः जरी पापपुण्यातीत झालेला असेल तरी इतर लोक झालेले नाहीत. इतर लोकांना त्या नावेचं काम आहे, इतर लोकांना कर्माचा उपयोग आहे, उपासनेचा उपयोग आहे, म्हणून तो इतरांना प्रवृत्त करतो. इतरांच्या समोर आदर्श राहील असंच त्याचं वर्तन असतं. आणि म्हणून समर्थ येथे म्हणतात की माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू, मायेविण उद्धारो प्राणी असं नाही. की ही जर नाव नसेल तर आपला उद्धार होणार नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की या मायेचा उपयोग करून जेव्हा आपला उद्धार होईल आणि तो होणं अपेक्षित आहे, त्या उद्धारासाठी आपण ही सगळी मेहनत करतो आहोत. हे आपले क्लासेस करायचे हे आपलं अल्टिमेट गोल नाही. अभ्यास करायचा, नोट्स घ्यायचा, बोलायचं, लेख लिहायचे, चिंतन करायचं, भजन कीर्तन करायचं हे अल्टिमेट गोल नाही. तर भजन कीर्तन चिंतन प्रवचन याच्या माध्यमातून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे आपलं गोल आहे. हे गोल कायम लक्षात राहावं. आणि दासबोधाच्या शेवटी जी फलश्रुती दिलेली आहे ती फलश्रुती कायम लक्षात ठेवावी. साध्य होता साधनाचा ठाव नाही, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. की दासबोधाचं जेव्हा आपण पारायण करतो, त्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो, त्याचं जेव्हा आपण चिंतन करतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेल्या तत्त्वज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते सगळं केल्याच्या नंतर साध्य होता साधनाचा ठाव नाही हे होणं अपेक्षित आहे. साध्य होता साधनाचं ठाव नाही म्हणजे काय? की जीवब्रह्मैक्य साध्य झालं, आत्मबुद्धी साध्य झाली आणि आत्मबुद्धीपर्यंत ज्या साधनाने मला नेलं तिचा ठाव नाही, म्हणजे ते साधन आता आपोआप गळून पडलं. एखाद्या झाडावरून पिकलेलं फळ जसं गळून पडतं तसं ते कर्म आणि उपासनेची गरज आपली आपोआप गळून पडते. ती केली किंवा नाही केली तरी मनाला बोचणे लागत नाही, ती केली किंवा नाही केली तरी पापपुण्य लागत नाही. अशा प्रकारे मायेचं हे जे एक रिलेव्हन्स आहे तो रिलेव्हन्स समजावून घ्यायचा की ती केवळ एक साधन आहे, केवळ एक सिस्टीम आहे, केवळ एक प्रणाली आहे. त्याचा योग्य तो वापर करून घेण्याची क्षमता केवळ या नरदेहामध्ये आहे. आणि म्हणून नरदेहाचं महात्म्य आहे की एखादा जो कुत्रा आहे किंवा गाढव आहे किंवा मांजर आहे त्यांनाही बुद्धी नाही की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, परंतु मनुष्यालाही बुद्धी आहे की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणून हा सगळा उपदेश मनुष्य योनीतल्या आपल्या प्राण्याला आपल्यासाठी समर्थांनी केलेला आहे की हे डिस्क्रिशन वापरा, हा विवेक वापरा आणि मायेचा उपयोग करून भवसिंधूला पार करा. भवसिंधूला पार करण्यामध्ये मायेची कृतार्थता आहे, जीवनाची कृतार्थता आहे. आणि अशा प्रकारे हे इथे सांगून साधनेचं महत्त्व सांगून समर्थ पुढे म्हणतात की मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता ज्ञाते विरक्त, मायेकरिता जीवनमुक्त होती स्वानुभवे.
हा जो सगळा प्रांत आहे की मी म्हणते आता मी उपासना करते. आमच्याकडे ना रामाची उपासना आहे, आमच्या सासरी रामाची उपासना आहे. मग रामाची उपासना करता म्हणजे काय करता तुम्ही, की आमच्याकडे श्रीरामनवमीचं नवरात्र असतं, मग आम्ही रामनवमीला कुलाचार करतो. आणि आमच्याकडे दसऱ्याचं पण नवरात्र असतं देवीचं, मग आम्ही देवीचे पण नवरात्र करतो. मग देवीच्या नवरात्रात काय करता, मग मी पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसते, दुसऱ्या दिवशी लाल रंगाची साडी नेसते. असं हे जे आहे की आपलं बरंचसं लक्ष या नवरात्रांच्या मध्ये आणि या सगळ्या सणवारांच्या मध्ये त्या उत्सवाच्या बहिरंगावरती असतं. आणि उत्सवाचं बहिरंग म्हणजे काय, की आमच्याकडे हे देव आहेत, हा आमचं कुलदैवत आहे, याला असं सजवलं पाहिजे, आमच्या देवाला लाल रंगाची फुलं लागतात, आमच्या देवाला पांढऱ्या रंगाची फुलं लागतात, आमच्या गणपतीला उकडीचे मोदक लागतात, आमच्या गणपतीला तळलेले मोदक लागतात, आमच्याकडे गवळाचं सारण असतं, आमच्याकडे साखरेचं सारण असतं. मग आम्ही देवाला असं सजवलं, आम्ही अशी पूजा केली. देव आणि भक्त हे जे द्वैत आहे हे आपण वर्षानुवर्षे उपासना करून, वर्षानुवर्षे कुळधर्म कुळाचार करून ते देव आणि भक्त हे द्वैत आपलं कधीही नष्ट होत नाही. समर्थांनी भक्ताची व्याख्या काय केलेली आहे, की जो विभक्त नव्हे तो भक्त. दासबोधामध्ये समर्थांनी व्याख्या केलेली आहे की भगवंतापासून देवापासून जो विभक्त नाही म्हणजे वेगळा नाही तो खऱ्या अर्थाने भक्त आहे. आणि आपण 10, 20, 25, 40 वर्ष उपासना करूनही जर आपण देवापेक्षा वेगळे राहणार असू तर मग आपण उपासना खरंच केली की नाही हा प्रश्न आपण अंतर्मुख होऊन स्वतःला विचारायला हवा, की मी जे काही 30-40 वर्ष केलं ते नेमकं मी काय केलं आणि कशासाठी केलं. मुळात देव आणि भक्त हे द्वैतच माईक आहे. देव आपला आहे निर्गुण निराकार आणि आपला जो वेदांताचा सिद्धांत आहे की जीवो ब्रह्मैव नापरहा, की तू देखील मूळचा तसाच आहे. मग तुला मी हा देह आहे, तुला मी मुक्त आहे, तुला मी स्त्री आहे, एक 4-5 फुटाचा देह आहे असं मर्यादित स्वरूप स्वतःचं का वाटतं, कारण की तू अज्ञानी आहेस. तू स्वतःला भक्त म्हणवतोस पण तू भक्त नाही, कारण की तू भगवंतापेक्षा विभक्त आहेस. आपला भगवंत कसा आहे, आपले सद्गुरू कसे आहेत, ब्रह्मानंदम परमसुखदम. इतरांना परमसुख देणं हे त्या सद्गुरूंचं स्वरूप आहे. इतरांना परमसुख देणं हे जर त्या सद्गुरूंचं स्वरूप असेल आणि त्या सद्गुरूंशी जर मी खरंच एकरूप झाले असेल तर मी इतरांना परमसुख देते का. तो जो ब्रह्मानंद ज्याची प्रतीती माझे सद्गुरू अखंड कायम करतात त्या ब्रह्मानंदाची प्रतीती मला स्वतःला येते का, असे आपण प्रश्न खरंच स्वतःला प्रामाणिकपणे विचारायला हवे. मग एवढी वर्ष सद्गुरूंची सेवा केली, एवढी वर्ष मी काय त्यांच्याकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारे त्यांची काया वाचा तन मन भावे सेवा केली, पण सद्गुरू ब्रह्मानंदात आहे परंतु मी मात्र अखंड दुःखी. कभी खुशी कभी गम. आज मला राग येतो, उद्या मला चिंता वाटते, परवा मला भीती वाटते, नंतर मला काळजी वाटते, नंतर असे सगळे अखंड आपले न संपणारं हे जे चक्र आहे हे अखंड चालू आहे. आणि आपण म्हणतो की मी माझ्या सद्गुरूंची भक्त आहे, मी माझ्या भगवंताची भक्त आहे. तो राम अखंड आनंदात आहे, सद्गुरू अखंड आनंदात आहे, परंतु मी मात्र दुःखी आहे. असं हे जे काही आपलं नातं आहे मायेकरिता देव आणि भक्त, ही जी माया आहे ही आपल्याला फरक दाखवून देते की देव कोण आहे, त्याचं खरं स्वरूप काय आहे, भक्त म्हणजे काय, त्याचं खरं स्वरूप काय आहे. आणि सध्याच्या आपल्या दशेमध्ये आमचे सद्गुरू म्हणतात की जोपर्यंत आपण भगवंतापेक्षा सद्गुरूंपेक्षा वेगळे आहोत तोपर्यंत आपण स्वतःला उपासक म्हणवावं, की मी भगवंताची उपासक आहे. हे मोठं प्रॅक्टिकल आहे. मी भगवंताची भक्त आहे असं म्हणण्याचं धाडस कोणीही करू नये. जर आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्याही दुःखाची प्रतीती येत असेल तर मी भगवंताची भक्त आहे असं म्हणण्याचं धाडस करू नये. मी भगवंताची उपासक आहे, उपासना करते आहे आणि त्या उपासनेच्या माध्यमातून भक्त होण्याचा मी प्रयत्न करत आहे. मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता ज्ञाते विरक्त. माया आपल्याला भक्त म्हणजे काय, देव म्हणजे काय यांचं स्वरूप सांगते, यांच्यातला फरक सांगते, यांचं ऐक्य कसं व्हायला पाहिजे हेही सांगते. मायेकरिता ज्ञाते विरक्त. वैराग्य नावाची जी संकल्पना आहे ती वैराग्य म्हणजे काय, अनासक्ती म्हणजे काय, असंगत्व म्हणजे काय या प्रपंचाच्या विषयी हे सगळं माया आपल्याला समजावून सांगते. आणि हे जे सगळे ज्ञाते पुरुष आहेत ते त्या वैराग्याचा अंगीकार करतात. मायेकरिता जीवनमुक्त होती स्वानुभवे. एक अतिशय सुंदर अनोखी संकल्पना इथे सांगितलेली आहे की बंधनात सापडलेल्या ज्या काही व्यक्ती आहेत ते या मायेचा अंगीकार करतात, त्या मायेचं जे काही साधन आहे ते माईक साधन करतात, माईक विरक्ती जी आहे ती विरक्ती अंगीकारतात आणि माईक बंधनातून त्यांना माईक मुक्ती मिळते. थोडीशी परत कोड्यात टाकणारी मांडणी आहे की आपण म्हणतो की मी जीव आहे, मी देह आहे, तेव्हा आपण बद्धावस्थेत असतो.
बद्धावस्था ही एक बंधन आहे. मी देह आहे हे वाटणं हेच आपल्याला बंधन आहे. मग हे बंधन खरं आहे का कल्पित आहे? हे बंधन सत्य आहे का कल्पित आहे? हे जर बंधन सत्य असलं असतं, म्हणजे खरं असलं असतं, तर याची कधीच निवृत्ती झाली नसती, अशी आपल्या वेदांतशास्त्राची मांडणी आहे. कारण की वेदांतशास्त्राच्या दृष्टीने सत्य म्हणजे काय? जे त्रिकाला बाधित आहे, तीनही काळात अबाधित आहे, त्याला सत्य म्हणतात. मग माझं मी देह हे जे बंधन आहे हे त्रिकाला बाधित आहे का? हे त्रिकाला बाधित नाही. हे त्रिकाला बाधित का बरं नाही? कारण की माझ्या जन्माच्या आधी हे बंधन नव्हतं, माझ्या मृत्यूच्याही नंतर हे बंधन नसेल. थोडे हे 50-70 वर्ष जे काही मला मिळालेले आहे, तेवढे वर्ष मला असं वाटतं मी देह आहे. त्यामुळे हे बंधन मुळात माईक आहे, कल्पित आहे. हे बंधन मुळात कल्पित आहे. मग या कल्पित बंधनातून मला स्वतःला आता सुटायचं आहे. मग कल्पित बंधनातून सुटण्यासाठी मी कल्पित साधना करते. आमचे एक गुरु आहेत, असे मी एक वेगळ्या कुठल्या तरी व्यक्तीला गुरु मानते. त्यांचे जाऊन मी चरणस्पर्श करते, त्यांचा मी अनुग्रह घेते. हा सगळा व्यवहार मायेच्या प्रांतामध्ये चालू आहे. मग कल्पित बंधनातून कल्पित मुक्तीसाठी कल्पित गुरु करायचे, कल्पित देवाची कल्पित साधना करायची. ती साधना, ती विरक्ती, ती ध्यानधारणा, ते नामस्मरण सगळं काही कल्पित आहे. आणि ती कल्पित साधना करून कल्पित बंधनापासून कल्पित मुक्ती पावायची, असा हा सगळा आपला व्यवहार इथे चालू आहे. तुकाराम महाराजांची एक गोष्ट सांगते आणि आपण थांबूया. नंतर आपण आधी बघितलेली आहे, इथे कैक वेळेस बघितलेली आहे की तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज वारीला जात असतात आणि तिथला एक व्यक्ती असतो, तो सारखा म्हणायचा की अहो महाराज मला पण वारीला यायचं आहे, महाराज पण वारीला यायचं आहे. ते म्हणतात चल तू. आणि दरवर्षी हा मनुष्य काहीतरी कारण सांगायचा की शेतीचं काम आहे, बायको आजारी पडली, मुलाची परीक्षा आहे, IITC एक्झाम आहे, वगैरे वगैरे. मग दरवर्षी हा कारण देऊन वारी चुकवायचा. मग एक दिवस जेव्हा वारीला जाण्याची वेळ आली आणि तो मनुष्य समोरून येत होता, तुकाराम महाराजांनी स्वतः जाऊन एका झाडाला घट्ट मिठी मारली आणि ते जोरजोरात ओरडत होते की मला सोडवा, मला सोडवा, मला कोणीतरी सोडवा. मग तो माणूस आला आणि म्हणाला, महाराज तुमचं काय चालू आहे इथे? ते म्हणाले की अहो बघा ना, मला इथे घट्ट कोणीतरी इथे पकडून ठेवले, बांधून ठेवले, मला कोणीतरी सोडवा आता इथून, मला वारीला जायचं आहे. तो मनुष्य म्हणतो की महाराज तुम्हाला दुसऱ्या कोणी बंधन नाही, बांधून नाही ठेवले, तुम्ही स्वतःच त्या झाडाला पकडलंय. झाडाने तुम्हाला पकडलं नाही आहे आणि दुसऱ्या कुठल्या व्यक्तीनेही तुम्हाला पकडलं नाही आहे. तुम्ही त्या झाडाला घट्ट मिठी मारली आहे, ती मिठी तुम्ही सोडा म्हणजे तुमचं बंधन सुटेल. मग तुकाराम महाराज त्याला म्हणतात की अरे भल्या माणसा, हे जर तुला कळतं तर ज्या प्रपंचाच्या सबबी देऊन तू आज वारीला येत नाही, त्या प्रपंचाने तुला पकडलेलं नाही आहे, तर तू त्या प्रपंचाला पकडून ठेवलेलेस. तू म्हणतो की माझा मुलगा आजारी आहे म्हणून मला थांबायचं, माझ्या बायकोला बरं नाही म्हणून मी थांबतो, माझ्या शेतीचं काम आहे म्हणून मी थांबतो. ते बायको मुलं शेती काही तुला अडकवत नाही, तूच त्यांना पकडून ठेवलेलं आहेस. तर तुकाराम महाराजांनी त्या झाडाला मिठी मारल्यावरती ते जे त्यांचं बंधन जसं काल्पनिक होतं, अगदी तसंच मी देह आहे ही जी मी एक घट्ट धारणा धरून ठेवलेली आहे, मी एक घट्ट मिठी मारून बसलेली आहे या देहाला की हा देह म्हणजेच मी आणि मी म्हणजे देह. ती मिठी म्हणजे काल्पनिक बंधन आहे. त्या काल्पनिक बंधनातून सुटण्यासाठी ही सगळी खटाटोप करायचा, ही सगळी माईक साधना करायची आणि जे आपलं मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप जणू प्राप्त करून घ्यायचं. खरं तर आज आत्ता या क्षणाला देखील मी ब्रह्मच आहे, मी देह नाहीच. आज आत्ता या क्षणालाही मी देह नाहीच, परंतु मी देह आहे असं मला त्या चुकीच्या कल्पित बंधनामुळे वाटतं. त्यामुळे आपण साधना करून जेव्हा मोक्ष प्राप्त करतो असं आपण म्हणतो, तेव्हा मोक्ष प्राप्त करणं इज नॉट अन इव्हेंट इन टाईम. की काल म्हणजे 21 जानेवारीला दुपारी 4 वाजेपर्यंत मी बद्ध होते आणि 4:01 मी मुक्त झाले, असा हा इव्हेंट इन टाईम नाही. तर आपण आज देखील मुक्तच आहोत, परंतु आपण मुक्त आहो हे आपल्याला माहिती नाही. म्हणून या कल्पित बंधनाच्या निवृत्तीसाठी आपल्याला साधना करावी लागते. कल्पित बंधनाच्या निवृत्तीसाठी हा सगळा खटाटोप करावा लागतो. त्यामुळे मोक्ष प्राप्त होणं ही जी संकल्पना आहे त्याला म्हणतात नित्य प्राप्ताची प्राप्ती. की जे अखंड मला ऑलरेडी अवेलेबल उपलब्ध आहे तेच मला जणू नव्याने फिरून प्राप्त होतं साधना करून. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, ही देहबुद्धीच मुळात कल्पित आहे. मग कल्पित देहबुद्धीच्या
कल्पित देहबुद्धीमधून सुटण्यासाठी आपण ही भवसिंधूमधली ही नौका वापरतो, नाव वापरतो आणि कल्पित प्रवास करून आत्मबुद्धीपर्यंत जातो. हा सगळा प्रांत मायेचा आहे आणि हा प्रवास करण्यासाठी माया आपल्याला एनेबल करते. जीवनमुक्त जणू मोक्ष प्राप्त करतात, परंतु तो मोक्ष प्राप्त करत नाहीत. ती नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे आणि नित्यप्राप्ताची ही प्राप्ती मायेच्या या अभ्यासाने तुम्हाला, आम्हाला, आपल्याला सगळ्यांना होवो अशी आपण समर्थ चरणी प्रार्थना करू आणि आजचं आपलं हे चिंतन थांबवू. जय जय रघुवीर समर्थ. अप्रतिम झाला, अप्रतिम झाला. खूपच छान झाला ताई, खूप छान. इतका सुंदर तो ओघ होता अक्षरशः त्याच्यामध्ये वाहून नाही आय ओपनर ऍक्च्युअली, फार खूप सुंदर. छान.